किंवा हेल्दी असणं म्हणजे काय, आरोग्य आपलं चांगलं असणं म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. आपलं आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय? हँड रेज करा. नाव घेईल तो बोलेल. हँड रेज करा. रिपीट करा मॅम क्वेश्चन. आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय? प्रीती सांग. मॅम आपल्याला कोणतेही आजार होऊ नये म्हणजे आरोग्य चांगले असणे. आरोग्य. ओके. आदम शेख नावाने जे जॉईन झाले, तू सांग बेटा. यस मॅम, आपल्याला कशाचाही रोग न होणे व तब्येत बरी व हेल्दी असणे. तेजस धनगर, तू सांग. मॅम परत रिपीट करा ना, मला जमत नाहीये. आपली हेल्थ चांगली असणं किंवा आपलं आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय? श्रुती, तू सांग. मॅम म्हणजे की आपण आजारी नाही पडत त्यासाठी आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. स्वप्नाली का स्वराली, काय नाव होतं तुझं? यस मॅम. मॅम आपलं आरोग्य चांगलं ठेवणे म्हणजे हे आपल्या आरोग्याची काळजी घेणे, कोणत्याही आजारांपासून संरक्षण ठेवणे आपल्या शरीराचे. ओके. श्रावणी मगर. अपूर्वा, तू सांग. टीचर, आरोग्य म्हणजे आपण आपली स्वतःची काळजी घेणे, आपल्याला जर काही झालं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे म्हणजे आरोग्य. ठीक आहे. आता आपण बघूया खरं आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय असतं. ओके. मॅम मी इंग्लिश मध्ये सांगू? हो सांग बेटा. Health is a state of combining placing mental and soul मला बुक मधलं नकोय. मी काय विचारलं, तुम्हाला काय वाटतं ते सांगा. पुस्तकातलं तर मी पण वाचून सांगेन ना तुम्हाला. मॅम मी सांगू? हो बोल. चांगले आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असणे. सामाजिक दृष्ट्या निरोगी असणे म्हणजे तू सांगितलंस ना, सामाजिक दृष्ट्या निरोगी असणे म्हणजे काय? मग आपण कसं सामाजिक दृष्ट्या निरोगी आपण कसं असतो? म्हणून मी सांगितलं पुस्तकात सांगू नका. चला आपण बघूया आरोग्य म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय, हेल्थ म्हणजे काय आणि डिसीजेस म्हणजे काय ते बघूया आपण आता. हॅलो मॅम. हा मॅम, तुम्ही मराठीतून सांगताना थोडं कळत नाही, तुम्ही इंग्लिश मधून थोडं एक्सप्लेन करायचं. होय, मी सांगणार आहे, दोन्ही मधून सांगणार आहे. ओके. सगळ्यात पहिल्यांदा बघूया व्हॉट इज हेल्थ. आरोग्य म्हणजे काय? हेल्थ ही अशी कंडिशन असते, आरोग्य ही अशी कंडिशन असते ज्या वेळेला आपण फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या आपल्याला कुठलाही रोग नाहीये, कुठलाही आजार पण नाहीये, अशा स्टेट मध्ये आहोत. मेंटली आपल्याला टेन्शन नाहीये, मानसिक दृष्ट्या आहे, बरोबर. मानसिक दृष्ट्या म्हणजे काय किंवा मेंटली म्हणजे काय, आपल्याला कसलंच टेन्शन नाहीये, कसली चिंता नाहीये, अशी स्थिती, अशी जी स्टेट असते, अशी जी स्थिती असते ती हेल्दी असते. आपण आनंद आहोत, आपण सर्व गोष्टींचा चांगला विचार करतोय, आपण निगेटिव्ह विचार करत नाही आहोत. देन सोशल वेलबिंग म्हणजे समाज. हा
मॅम हे फोटो आहेत ना 2 त्याच्या खाली इंग्लिश मध्ये दिलेलं आहे ते मराठीमधून ट्रान्सलेटर करून ग्रुप मध्ये पाठवू शकता का? मी तुम्हाला धडा संपल्यानंतर मराठी मधली पीपीटी सुद्धा देईल, ग्रुप मध्ये पाठवून देईल. ठीक आहे? यस मॅम. मॅम तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या बरं का मला. येस मॅम. ग्रुप मध्ये तुम्ही कुठलेही मेसेज केले तर माझ्यापर्यंत पोहोचत आणि माझा नंबर ग्रुप मध्ये आहे, तुम्ही तिथून घेऊ शकता. मॅम मी ग्रुप मध्ये जॉईन नाहीये. तुला इथे मग तुझ्या फ्रेंडने जॉईन केलंय का? हो हो मॅम. मॅम मी लिंक दिली. 1 मिनिट मुलांनो ऐका, मी तुमच्या ग्रुपमध्ये ऍडमिशन फॉर्म पाठवते. तुमच्या ज्या फ्रेंड्सला जॉईन करायचं आहे त्यांना तुम्ही तो ऍडमिशन फॉर्म द्या. मी त्यांना ग्रुपमध्ये ऍड करेन, त्याच्यानंतर ते क्लास जॉईन करतील. ठीक आहे? तुम्ही जर असं अचानक त्यांना नंबर दिलात आणि क्लास जॉईन करायला सांगितलं तर मग इन फ्युचर आपल्या क्लासचे जर काही फायदे मिळणार असतील तर ते त्यांना मिळणार नाहीत, कारण त्यांचं नाव, त्यांच्या शाळेचं नाव आमच्याकडे काहीच त्यांची माहिती नसेल, त्यामुळे त्यांना बेनिफिट्स मिळणार नाहीत. ठीक आहे? जे नवीन जॉईन होतात त्यांनी सुद्धा ऐका, आधी ऍडमिशन फॉर्म भरा, त्याच्यानंतर मग क्लास जॉईन करा ज्यावेळेस तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हाल. मॅम आम्ही भरलेला आहे, आम्हाला तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. बेटा माझा व्हॉट्सअप नंबर ग्रुपमध्ये आहे, तुमचे जे फ्रेंड्स ग्रुपमध्ये आहेत त्यांच्याकडून तुम्ही घ्या. ठीक आहे? टीचर तुम्ही हॅलो मॅम. पाचवी टीचरांचा नंबर आमच्या पाय. सॉरी. हॅलो मॅम. हा मॅम क्लास टीचर आम्हाला लिंक काढा ना मग. क्लासचं काही कळत नाही मॅम. क्लास संपल्यावर तो तुम्ही त्यांच्याशी बोलत जा, म्हणजे मला कळत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला जे काही डाऊट्स असतील आपण क्लास संपल्यानंतर बघूया. आता सुरू करूया. सो आपण बघत होतो व्हॉट इज हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? फिजिकली, मेंटली आणि सोशल वेलबिंगनेस, म्हणजेच सामाजिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या. तर शारीरिक दृष्ट्या आपण बघितलं, फिजिकली आपण बघितलं की आपण एकदम आपल्याला कसला आजार नाहीये, रोग नाहीये, तर आपण फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या फिट आहोत. देन मेंटली म्हणजे आपल्याला टेन्शन नाहीये, चिंता नाहीये, आपण खूप आनंदी आहोत, आपल्याला निगेटिव्ह विचार येत नाहीयेत, म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं किंवा मेंटली हेल्दी असणं. त्यानंतर सोशली म्हणजे काय? आपलं कुणाशी भांडण तंटा होत नाहीये, आपण सर्वांशी व्यवस्थित बोलतोय, व्यवस्थित वागतोय, उगाच कुणाला वाईट बोलत नाही होत. तर ही झाली सामाजिक दृष्ट्या निरोगी अवस्था किंवा सोशल वेलबिंगनेस. समजलं? अँड नॉट मेअरली अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. फक्त आपल्याला आजार नाहीये म्हणजे आपण हेल्दी आहोत असं नसतं. तर हेल्दी असण्यासाठी आपलं मन, आपलं शरीर आणि आपण सामाजिक दृष्ट्या म्हणजे आपल्या सोशल कम्युनिटीमध्ये, आपल्या आजूबाजूच्या परिवारामध्ये, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांसोबत सुद्धा आपले चांगले संबंध असले पाहिजेत, म्हणजे आपण एक निरोगी किंवा आरोग्यदायी आयुष्य जगतोय, तर आपण पूर्णपणे हेल्दी आहोत. समजलं? यस मॅम. व्हॉट इज डिसीज? रोग म्हणजे काय? डिसीज म्हणजे काय? यस मॅम. यस मॅम. एकदा येस मॅम बोलल्यानंतर 10 वेळा जर तुम्ही येस मॅम बोलत राहणार असाल तर मी तुम्हाला सगळ्यांना म्यूट करून ठेवेन आणि शेवटला जेव्हा मी क्वेश्चन विचारेन तेव्हा अनम्यूट करेन. तुम्हाला तसं चालणार आहे का? नो मॅम. डिसिप्लिन. ठीक आहे. देन व्हॉट इज डिसीज? रोग म्हणजे काय? तर अशी एखादी कंडिशन, डिसीज म्हणजे काय? अशी एखादी कंडिशन ज्यामुळे आपल्या फिजिओलॉजिकल म्हणजे आपण जे काही कार्य करत आहोत त्या प्रोसेसमध्ये किंवा आपल्या मेंटली सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करणारी एखादी गोष्ट म्हणजेच रोग किंवा डिसीज. आपण जे काही दिवसभराचं काम करतो किंवा दिवसभर आपण जो काही विचार करतो त्याच्यामध्ये
त्या बायोलॉजिकल सिस्टीम मध्ये जैविक कार्यामध्ये जो डिस्टर्बन्स क्रिएट होतो, ते डिस्टर्बन्स क्रिएट होणारी कंडिशन म्हणजेच डिसीज. शरीर क्रियात्मक आणि मानसशास्त्रीय रित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करणारी कंडिशन इज नोन ॲज डिसीज. प्रत्येक डिसीजचे काही ना काही स्पेसिफिक सिम्पटम्स असतात, रिझन्स असतात, ते आपण आता पुढे बघणार आहोत. कळालं तुम्हाला? फिजिओलॉजिकल म्हणजे काय की आता अगदी सर्दी झाली तर आपल्या श्वास घेण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला डिस्टर्बन्स क्रिएट होतो, बरोबर. आपण व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाही, आपलं नाक बंद होतं. त्यानंतर सायकोलॉजिकल म्हणजे काय की आता माझं सर्दी झाली, माझं डोकं खूप दुखतंय, त्यामुळे मला छोट्या छोट्या गोष्टींचा नीट विचार करता येत नाही. मी एकदम शांतपणे जर काम करायला घेतलं तर माझं काम होणार नाही. मी आता समजा तुमच्यासाठी एखादी नोट्स बनवत असेल किंवा तुमच्यासाठी एखादं धड्याचं काही वर्क बनवत असेल तर मला ते करता येणार नाही, कारण माझं सर्दीमुळे डोकं दुखतं. सो माझ्या फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झाला. कशामुळे? सर्दीमुळे. सो दॅट इज नोन ॲज डिसीज किंवा ती झाली आपलं रोग. आणि त्याचे काही सिम्पटम्स असतात, ते सिम्पटम्स आणि त्यांचे टाइप्स आपण आता बघूया. तुम्हाला हेल्थ आणि डिसीज, रोग आणि आरोग्य यांच्यामधला फरक कळाला? येस मॅम. यस मॅम. Yes, teacher. यस मॅम. यस टीचर. मॅम हे Next आपण लिहायचंय का? काय हे लिहायचंय का? बोलू शकतो. लिहून घ्यायचं नाही, तुम्ही आधी समजून घ्या. तुम्हाला समजलं नाही तर मग विचारा. लिहून केव्हा घ्यायचं? ज्या वेळेला मी सांगेन की हे इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लिहून घ्या त्यावेळेला. हॅलो मॅम. आणि तुम्हाला काय विचारायचं असेल तर हँड रेज करून ठेवा, म्हणजे मी ते बघून सांगेन. तुमचं विचारून झाल्यानंतर हँड्स डाऊन करायचं. मॅम तुम्ही मराठी मी मधून आता काय रिपीट करू सांगितलं शकता का मॅम? मराठी मधून रिपीट करू शकता का मॅम? हो मी करते. संदीप महाले नावाने जे जॉईन झालेत, काय विचारायचं तुला बेटा? येस मॅम, माय नेम इज नेहा. मॅम तुम्ही डिसीज सांगितलं, म्हणजे डिसीज म्हणजे कोणता आजार नेमका, त्याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होतं का नॉन इन्फेक्शन? नाही, डिसीज म्हणजे कोणताही स्पेसिफिक आजार नाही. डिसीज म्हणजे सर्व प्रकारच्या होणाऱ्या आजारांना आपण डिसीज म्हणतो. येस मॅम. गोरख कलाल काय तुला? हा नेहा हँड्स डाऊन कर. टाकलाय काय? होमवर्क टाकलाय टीचर. उद्या टीचर मी आता काय शिकवते, आपण हे झाल्यानंतर बाकी सर्व विषयांवर बोलणार आहोत. ठीक आहे? ओके. टाइप्स ऑफ डिसीज बघतोय आपण. रोगांचे प्रकार आता कोणते कोणते आहेत, कसे कसे होतात. आता जसं की नेहाने क्वेश्चन विचारला, इन्फेक्शियस की नॉन इन्फेक्शियस, ते येतात रोगांच्या प्रकारांमध्ये. ओके, ते बघूया. दोन टाइप्स, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू द रिझन. कालावधीनुसार आणि कारणांनुसार असे दोन प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. स्वतः कालावधीनुसार किंवा ड्युरेशन म्हणजे एकतर खूप लहान काळासाठी, म्हणजे 2-4 दिवसांपुरतं झालं आणि लगेच निघून गेले. आणि असे काही आजार जे दीर्घकाल असतात, आपल्याला खूप वेळ ते थांबतात, ते लवकर क्युअर होत नाहीत, लवकर बरे होत नाहीत. त्यांच्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते बरं होण्याची. सो फर्स्ट वन इज क्रॉनिक डिसीज, म्हणजे दीर्घकालीन रोग, खूप वेळ राहणारे आजार, हे दीर्घकालीन रोगात येतात. आणि ऍक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग, आले 2-4 दिवस आपल्याला थोडस डिस्टर्ब क्रिएट झाला आणि त्यानंतर गोळ्या औषधं घेतल्यानंतर ते बरे झाले, असे आजार. देन अकॉर्डिंग टू द रिझन किंवा कारणांनुसार होणारे आजार,
मग त्याच्यामध्ये अनुवंशिक रोग आणि उपर्जित रोग म्हणजेच हेरिडिटरी डिसीज अँड अक्वायर्ड डिसीज असे दोन प्रकार होतात. तर हेरिडिटरी म्हणजे जे आपल्याला आपल्या आई वडिलांकडून, आजी आजोबांकडून, आपल्या पेरेंट्स कडून मिळतात असे आजार. आणि उपार्जित रोग म्हणजे जे पटकन असे इन्फेक्शियस असतात किंवा नॉन इन्फेक्शियस असतात. ताप, सर्दी, त्यानंतर डायबिटीज, हार्ट डिसीज असे जे वेगवेगळे प्रकार येतात ते अक्वायर्ड, आपल्याला नंतर होणारे, आपल्या जन्मानंतर होणारे रोग. आणि जे हेरिडिटरी डिसीज असतात ते आपल्याला जन्म झाल्यावर, जन्माला येतानाच असतात. ओके. अनुवंशिक रोग याचं एक्झाम्पल तुम्हाला दिले डाऊन संरक्षण किंवा डाऊन सिंड्रोम असे आजार जे आपल्याला जन्माला येतानाच झालेले असतात. आता तुम्ही कधी बघितले असतील अशी काही अशी स्पेशली एबल चाइल्ड असतात, ठीक आहे, जशी ज्यांना पटकन आपण बोललेलं समजत नाही, त्यांना त्यांची काम करण्याची गती वेगळी असते आपल्यापेक्षा, अशी स्पेशल एबल चाइल्ड मोस्टली हेरिडिटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक रोगाचे शिकार असतात. आणि उपार्जित किंवा अक्वायर्ड डिसीजेस मध्ये इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य असे आजार होतात. मग संसर्गजन्य मध्ये कॉमन कोल्ड किंवा फ्लू, डेंग्यू म्हणजेच सर्दी, ताप, डेंग्यू अशा प्रकारचे आजार जे आपल्याला एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे असे पसरू शकतात. एकाला सर्दी झाली असेल वर्गात तर त्याच्यासोबत बसणाऱ्या बेंचवरती बसणाऱ्या दुसऱ्या मुलाला पण होते, बरोबर. सो ते झाले संसर्गजन्य म्हणजेच किंवा इन्फेक्शियस पसरणारे रोग. आणि असंसर्गजन्य रोगामध्ये असे आजार जे आपल्याला आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झाल्यामुळे होतात. मग त्यामध्ये डायबिटीस किंवा हार्ट डिसीज सारखे किंवा मधुमेह म्हणजे हार्ट आणि हृदयविकार यांच्यासारखे रोग होतात, जे आता मला आहे तर मग माझ्यासोबत असणाऱ्याला होणार नाही, कारण ते आपल्या शरीरामध्ये बिघाड झाल्याने, काहीतरी डिफेक्ट असल्याने होतात. समजले प्रकार. आता त्याचे आपण प्रॉपरली एक एक प्रकार आपण आता अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया संसर्गजन्य रोग किंवा संक्रमक रोग म्हणजेच इन्फेक्शियस डिसीजेस. आता याच्यामध्ये अशा प्रकारचे रोग आहेत जे आपल्याला एखाद्या रोग जंतूपासून वगैरे होतात. तर हे सगळे जे रोग आहेत ते कशामधून पसरतात? इट इज ट्रान्समिटेड बाय मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, पॅरासाइट्स. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक म्हणजे कीटक किंवा प्राणी यांच्याद्वारे पसरणारे रोग म्हणजेच संसर्गजन्य रोग. जे खराब हवा असेल, पोल्युटेड एअर आहे खूप जास्त, तर त्यामुळे आपल्याला सर्दी वगैरे होऊ शकते, कारण त्या हवेमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपण मागच्या धड्यात शिकलो ना, बॅक्टेरिया, जीवाणू वगैरे ते असू शकतात, त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो. एखादं पाणी खराब असेल, त्या ठिकाणचं पाणी ते दूषित असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आजार होऊ शकतात. किंवा बाहेरचं अन्न खाल्ल्याने आपल्याला आई ओरडते की बाहेरचं जास्त खाऊ नकोस, रस्त्यावरती गटाराच्या बाजूला किंवा नाल्याच्या बाजूला असणारे वडापाववाले किंवा अजून काही खाऊवाले त्यांच्याकडून खायचं नाही अशी मम्मी ओरडते ना आपल्याला. यस मॅम. त्यामुळे ओरडते की अशा ठिकाणच्या गोष्टी खराब पाणी वापरल्याने किंवा अजून काही खराब गोष्टी वापरल्याने आपल्याला आजार होऊ शकतात. हे आजार संसर्गजन्य असतात. आणि त्यानंतर कीटक किंवा प्राण्यांद्वारे पसरणारे रोग, मग त्याच्यामध्ये कोणते येतात? मलेरिया वगैरे, जे आपल्या मलेरिया, डेंग्यू जे आपल्याला मच्छर चावल्याने पसरतात. मधुमेह नाही, मधुमेह असंसर्गजन्य आहे, तो पसरत नाही. तो आपल्या शरीरात जास्त शुगरचं प्रमाण वाढलं का तर तो मधुमेह होतो. हो, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया संसर्गजन्य रोगांमध्ये. आता सध्या आपण संसर्गजन्य किंवा इन्फेक्शियस डिसीज बद्दल बघतोय. देन दे आर हायली कंटॅजियस.
कंटॅजियस म्हणजे काय, ते थोडीशी जरी त्यांच्या संपर्कात आपण त्या लोकांच्या संपर्कात आलो की आपल्याला देखील तो आजार होऊ शकतो. हायली कंटॅजियस, संसर्गजन्य असतात. कॅन स्प्रेड रॅपिडली फ्रॉम पर्सन टू पर्सन थ्रू द कॉन्टॅक्ट देन एअर ऑर कंटॅमिनेटेड सर्फेसेस. म्हणजे आता समजा एखाद्या माणसाला सर्दी झाली आणि तो विदाऊट मास्क किंवा हँडकरशिपचा म्हणजे रुमालाचा वापर न करता शिंकला, तर मग त्याच्या शिंकण्यातून ते सर्व जे कीटाणू आहेत किंवा इन्फेक्शियस बॅक्टेरिया वगैरे आहेत ते सुद्धा हवेमध्ये पसरणार. आणि तिथेच आपण असलो आणि आपण श्वास घेतला किंवा त्या ज्या ठिकाणी त्याचे ते कण जाऊन पडले त्या गोष्टीला आपण हात लावला तर आपल्याला सुद्धा आजार होऊ शकतो. आता याचे जे सिम्पटम्स आहेत किंवा त्याचं ट्रान्समिशन आहे ते कसे ट्रान्समिशन आहे ते आपण काही तर अंदाज लावू शकतो, काही नाही लावू शकत. तर तुम्हाला आठवत असेल की कोरोना टाइम मध्ये आपल्याला सांगितलं गेलं होतं की एकमेकांपासून कमीत कमी किती फूट लांब राहायचं. मॅम 10 किंवा 15. कोरोनाच्या टाइम मध्ये आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून सारख्या सूचना येत होत्या की तुम्ही एकमेकांपासून दूर राहा. किती दूर राहायला सांगितलं होतं मॅम? 4-5 फूट. एवढं? 5 फूट. मिनिमम 2 फूट अंतर राखायचं होतं. कारण की ज्या वेळेला आपण शिंकतो किंवा खोकतो त्यावेळेला आपल्या नाकातून तोंडातून काही स्मॉल ड्रॉपलेट्स अगदी लहान लहान बिंदू बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे आपल्या समोर असणाऱ्या व्यक्तीला, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील तो त्रास होऊ शकतो. किंवा बॉडी डायरेक्ट कॉन्टॅक्टने, तर मला सर्दी झालीये, मी हाताचा वापर करून शिंकले आणि तोच हात जर मी दुसऱ्या कुठल्या सरफेसला लावला तर मग त्याच्यामुळे ती गोष्ट वापरणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा तो आजार होऊ शकतो, तर त्याला सुद्धा सर्दी होऊ शकते. राईट? त्यामुळे प्रत्येकाने फक्त हाताचा वापर करण्याऐवजी प्रॉपरली जे गिअर्स आहेत की म्हणजे रुमाल, मास्क हे वापरायचे असतात. एकच मिनिट. हे तुम्ही लिहून घ्या. टीचर, तुम्ही आम्हाला मराठीमध्ये रिपोर्ट करशाल का? मॅम हे मराठीमध्ये ट्रान्सलेशन मी लिहून घेतो. काय विचारलं? हे मराठीमध्ये रिपोर्ट करा मॅम. मॅम हा, मी हेच सांगत होते. मराठीमध्ये तर सांगितलं मुलांना की आपल्याला आजार होतो, तर आपल्याला जो आजार पसरू शकतो. हा, हे तर मग तो कशातून पसरू शकतो? जे आपल्या श्वासातून बाहेर पडणारे जे द्रवबिंदू आहेत त्याच्यातून वगैरे तो आजार पसरू शकतो. तेजस बेटा, मी काहीतरी सांगते, माझं बोलून झाल्यानंतर तुम्ही बोला म्हणजे बाकीच्यांना ऐकायला येईल व्यवस्थित. हॅलो मॅम, स्क्रीन दिसत नाही. बेटा नेटवर्क चेक करायचं. मॅम लॅपटॉप वरची दिसते पण तुमचा चेहरा दिसत नाही. अच्छा, माझा बंद झालाय थोडासा, कारण की मी जर ऑन केला तर मग तुम्हाला माझा आवाज क्लिअर नाही येणार. 2 मिनिटं, माझं नेटवर्क स्टेबल झालं की मी चालू करते. मॅम हे लिहायचंय का? लिहून नाही, आता मी पुढचं सांगते ते व्यवस्थित ऐका. तुम्हाला आता हे मेन गोष्टी कळाली? यस मॅम. कम्युनिकेबल किंवा इन्फेक्शियस डिसीजेस असतात, म्हणजेच संसर्गजन्य रोग. त्यांचे इन्फेक्शन कशामुळे होतं, त्याचा संसर्ग कशामुळे होतं,
तर बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, पॅरासाइट्स किंवा एअर, पोल्युटेड एअर, दूषित हवा, पाणी, कीटक त्यांच्या मार्फत हे आपल्याला आजार होऊ शकतात. संसर्गजन्य रोग, संक्रमक रोग आणि जे नॉन इन्फेक्शियस असतात ते आपल्याला कोणत्याही पद्धतीने आपल्या शरीरामध्ये काही बदल झाल्यास होऊ शकतात. ते आपण पुढे बघणार आहोत. आता ह्याच्यापासून प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट, त्याची जी प्रिव्हेन्शन आहे ती मग तुम्ही जर तुम्हाला संसर्गजन्य रोग झाला असेल किंवा तुम्हाला जर इन्फेक्शियस डिसीज झालाय तर मग आपल्याला बाकी लोकांपासून स्वतःला वेगळं केलं पाहिजे. म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन केलं जायचं किंवा त्यांना आयसोलेट केलं जायचं, बरोबर, एका वेगळ्या रूम मध्ये ठेवलं जायचं. तसं आपल्याला स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर योग्य हायजीन मेंटेन केलं पाहिजे, स्वच्छता मेंटेन केली पाहिजे. आपले जे इन्फेक्शियस कपडे असू शकतात, आपले कपडे वेगळे ठेवले पाहिजेत. आपण वापरलेले रुमाल वगैरे वेगळे ठेवले पाहिजेत. ते व्यवस्थित स्वच्छ धुवून डेटॉलच्या पाण्याने वगैरे किंवा दुसऱ्या कुठल्या डिसइन्फेक्टंटने धुवून ठेवले पाहिजेत. वॅक्सिन्स किंवा गोळ्या औषधं जी काही आपली ट्रीटमेंट दिलेली आहे डॉक्टरने ती व्यवस्थित कंप्लीट केली पाहिजे. तर आपण ह्या आजारांपासून बरे होऊ शकतो. ओके मॅम. हॅलो मॅम. हा बोल. कॅन्सर हा इन्फेक्शियस डिसीज आहे? नाही. पण मॅम टीचर आपले कपडे स्वच्छ कॅन्सर झाला तर पाहिजे. एक मिनिट समाधान, एकाच बोलणं करा आणि मग बोला, ठीक आहे? हा बोल नेहा. मॅम आपल्याला जर कॅन्सर झाला तर आपल्या तोंडामधून जे किटाणू बाहेर पडतात तर ते दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर नाही होत. कॅन्सर किटाणूमुळे होत नाही. किटाणूमुळे किंवा जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांना आपण इन्फेक्शियस डिसीज म्हणतोय. कॅन्सरचं रिझन वेगळं आहे. मी ते तुम्हाला शिकवताना व्यवस्थित क्लिअर सांगेन. आता सध्या तुम्हाला इन्फेक्शियस डिसीज कळाले जे आपल्याला किटाणूंमुळे, जीवाणूंमुळे, व्हायरसमुळे, जसं की कोरोना व्हायरस होता, स्वाईन फ्लू होता किंवा ताप. आपल्याला सध्या पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला कधी कधी सारखा ताप येतो जातो आणि मग डॉक्टर आपल्याला म्हणतात की तुम्हाला व्हायरल झालाय, बरोबर. व्हायरल म्हणजे काय? व्हायरसमुळे झालेला आजार जो काही कालावधीसाठी राहतो, त्याच्यानंतर तो बरा होतो. आता काही कॉमन इन्फेक्शियस डिसीजेस आपण बघूया. फर्स्ट वन इज डेंग्यू. डेंग्यू हा सध्या पावसाळ्यात होणारा जास्त कॉमन डिसीज आहे. कशामुळे होतं डेंग्यू? आपल्याला मॉस्किटोजमुळे, म्हणजेच डासांमुळे. हा बरोबर, डासांमुळे, मच्छरांमुळे हा आपल्याला डिसीज होऊ शकतो. त्याच्यामुळे रॅश, फिवर येतो, म्हणजे ताप येतो, काही अंगावरती रॅशेस वगैरे उठणे, लालसर त्वचा होणे, त्याच्यावरती खाज येणे, त्यानंतर आपले हात पाय जे जॉईंट्स आहेत ते दुखतात, सांधेदुखी होते. आणि हे कशामुळे पसरतात? एडेस नावाच्या ह्या मच्छराच्या प्रकारामुळे ते पसरतात. एडिस इजिप्ती नाव आहे त्याचं पूर्ण, आणि त्याच्यामुळे तो स्प्रेड आउट होतात. तर याच्याबद्दलची पूर्ण मोठी माहिती आपण पुढे बघूया. सध्या आपण बघूया तुमच्या पुस्तकात दिलेला तक्ता किंवा एक जो चार्ट दिलाय संसर्गजन्य रोगांचा, आपण तो त्याच्यावरती थोडी चर्चा करूया. Let me share that. पेशन्स मुलांनो, पेशन्स. दिसतोय सगळ्यांना? मध्ये देखील हा चार्ट आहे. तर याच्यामध्ये
आपण बघतोय इन्फेक्शियस डिसीजेस. पहिला आहे ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी, क्षयरोग. तो होतो पॅथोजन म्हणजेच कुठल्या तरी बॅक्टेरियामुळे होतोय. कोणत्या बॅक्टेरियामुळे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. तुम्हाला उच्चार येत नसेल तर तिथे पेन्सिलने लिहून घ्या, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. पण कुणीही चुकीचा उच्चार करायचा नाहीये. म्हणा माझ्या मागोमाग जिथे आहात, माईक अनम्यूट न करता घरातच म्हणा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मायकोबॅक्टेरियम. मी काय सांगितलं? माईक अनम्यूट करू नका. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या पॅथोजनमुळे हा आजार होतो, ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग, टीबी. आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये टीबी म्हणतो. आणि त्याचं इन्फेक्शन कशामुळे होतं? तर जो पेशंट आहे ज्याला हा आजार झालाय तो जर अशा पूर्ण परिसरामध्ये किंवा बाहेर फिरताना सार्वजनिक जागांवरती जर थुंकत असेल तर त्याच्यामुळे, त्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या हवेमुळे तो शिंकतोय, खोकतोय आणि त्यांनी जर रुमालाचा किंवा मास्कचा वापर करत नाहीये तर त्याच्यामुळे पसरणारे जे ड्रॉपलेट्स आहेत, द्रवबिंदू आहेत, त्यांच्यामुळे पसरतो. त्यानंतर त्या व्यक्तीच्या जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहणाऱ्या माणसांकडून देखील माणसांना देखील हा आजार होऊ शकतो. पेशंटच्या काही गोष्टी वापरल्यामुळे, त्या पेशंटचे कपडे, त्याच्या ज्या काही हाताळण्याच्या वस्तू आहेत त्या वापरल्यामुळे देखील आपल्याला हा आजार होऊ शकतो. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे आणि त्याचे सिम्पटम्स काय ते बघूया. येस मॅम. येस मॅम. आता मी तुम्हाला जस्ट पूर्वी सारखं येस मॅम नो मॅम करू नका. परत तुम्ही डिस्टर्ब होणार आणि तुम्हाला कळणार नाही मी काय सांगते ते. ओके. त्याचे सिम्पटम्स आहेत क्रोनिक कफ, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला 2 आठवड्या किंवा 1 महिन्यापेक्षा जास्त खोकला आहे, सिव्हिअर आहे, जातच नाहीये, खूप काळापासून त्याचा खोकला आहे. क्रोनिकचा अर्थ काय? जास्तीत जास्त काळ, लॉंग टाइम पिरियड साठी, जास्त काळासाठी जर त्याचा खोकला आहे, खोकल्यानंतर मग रक्त येते, ब्लड इज स्पिटिंग, ब्लड येतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय, तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीला टीबीचा त्रास असू शकतो. मग आपल्याला काय करायचंय? डॉक्टरकडे जाऊन चेक करायचं. वजन कमी व्हायला लागतं, जास्त वेळ खोकला जातच नाहीये, थुंकीमधून रक्त पडतंय, श्वास घ्यायला त्रास होतोय, तर मग हे ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोगाची लक्षणे असू शकतात. ह्याच्यासाठी आपण काय, आपल्याला हा आजार होऊच नये याच्यासाठी जे आपण करतो त्यांना म्हणायचं प्रिव्हेन्शन. काय म्हणायचं? प्रिव्हेन्शन किंवा उपाय. आपल्याला रोग होऊ नये म्हणून केलेले जे काही प्रयत्न असतात त्याला म्हणायचं उपाय. बीसीजी वॅक्सिन, बीसीजीची लस टोचून घ्यायची, हे झाले उपाय. आणि ट्रीटमेंट काय? तर मग आपल्याला आयसोलेशन ऑफ पेशंट, रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवायचं, त्यांना वेळेत औषधं द्यायची. त्यानंतर गव्हर्नमेंट सेंटर्स मध्ये जे काही सरकारी औषधात केंद्र असतात किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतात तिथे DOT नावाचा एक मेडिकेशन, हा उपचार दिला जातो. तो उपचार पूर्णपणे नियमित घेतल्यास या रोगापासून काय म्हणूया, त्याचा उपचार व्यवस्थित होतात, त्याच्या तो बरा होण्याचे चान्सेस वाढतात. समजलं? येस मॅम. मॅम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. मॅम मॅम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे.
मुलांना शेअर केलेलं दिसतंय ना सर्वांना? यस मॅम. येस मॅम. ओके. मग मी शिकवते ते दिसेल त्याच्याशी DOT हा उपचार सरकारी केंद्रांवरती मिळतो, तो पूर्णपणे कम्प्लीट करायचा, तर मग आपल्याला या आजारापासून सुटका मिळू शकते. हॅलो मॅम. हा बोल नेहा. हॅलो मॅम, तुमची स्क्रीन नाही दिसत आहे मॅम. मुलांना नेटवर्क फ्लक्च्युएशन मुळे माझी स्क्रीन बंद होऊ शकते, पण मी शेअर करते ते तुम्हाला दिसणं ते महत्वाचं आहे. येस मॅम. येस मॅम. यस मॅम. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण नेक्स्ट आहे हेपॅटायटिस किंवा जॉन्डिस म्हणजेच कावीळ हा आजार. तर हा आजार हेपॅटायटिस A, B, C, D, E व्हायरसची नावं आहेत. हेपॅटायटिस व्हायरस A, हेपॅटायटिस व्हायरस B, हेपॅटायटिस व्हायरस C या कारकांपासून किंवा या विषाणूंपासून हा पसरू शकतो. ठीक आहे. आवाज येतोय माझ्या मुलांना? यस मॅम. यस मॅम. तर हे व्हायरसेस आहेत 5. लक्षात ठेवायची सगळ्यांची नावं. हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस D आणि हेपॅटायटिस E. या 5 प्रकारच्या व्हायरसेस पासून आपल्याला आजार होऊ शकतो. कोणता? कावीळ. तर कावीळ तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. हेपॅटायटिस हा वर्ड तुमच्यासाठी नवीनच आहे, पण कावीळ ऐकलंय. आणि हा मुख्यत्वे कोणत्या ह्याच्यापासून होतो, कोणत्या गोष्टीमुळे जास्त ह्याचं आपल्याला आजार होण्याचे चान्सेस असतात, तर पाण्यामधून हा आजार जास्तीत जास्त पसरतो. त्यानंतर रुग्णांसाठी वापरलेल्या सुया, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला हेपॅटायटिस झालंय, कावीळ झालीये आणि त्या व्यक्तीला वापरलेली सुई जर पुन्हा दुसऱ्या निरोगी व्यक्तीला वापरली गेली, सुई म्हणजे इंजेक्शनची सुई, ती जर दुसऱ्या व्यक्तीला वापरली गेली तर मग त्या व्यक्तीला सुद्धा कावीळ होऊ शकते. किंवा आपण ज्या वेळेला ब्लड डोनेट करतो, रक्तदान केल्यानंतर त्या व्यक्तीला समजा व्यवस्थित चेक न करता त्याचं रक्त घेतलं गेलं आणि ते जर निरोगी व्यक्तीला दिलं तर मग त्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. पण मोस्टली हा आजार होण्याचे चान्सेस कशामुळे आहेत, तर कंटॅमिनेटेड वॉटर. मॅम, वॉटर मधून कसं काय कावीळ होतो? कारण हे व्हायरसेस आहेत ना, व्हायरसेस पाण्यामध्ये असू शकतात. ते दूषित पाणी आहे, खराब पाणी आहे, तर त्या पाण्यामध्ये हे व्हायरसेस असू शकतात आणि त्याच्यामुळे हा आजार होऊ शकतो. आणि मॅम, कावीळ झाला तर डोळे पिवळे का बरं होता? सांगते. त्याचे आपल्याला सिम्पटम्स काय काय आहेत? ॲनोरेक्सिया किंवा भूक मंदावणे, म्हणजे आपल्याला भूक लागत नाही, जेवायची अजिबात इच्छा होत नाही आणि काही खायची इच्छा होत नाही, जेवण नकोसं वाटू लागतं. त्यानंतर येल्लो युराईन, वॉशरूमला एकदम पिवळं डार्क येल्लो कलरची वॉशरूमला होते. त्यानंतर विकनेस, खूप जास्त विकनेस येते, थकवा जाणवत राहतो, काही काम करायची इच्छा होत नाही. नॉसिया म्हणजे मळमळल्यासारखं वाटतं, उलट्या होतात, डोळे वगैरे पिवळे पडतात किंवा आपले हात, त्या व्यक्तीचे हात, नख वगैरे सुद्धा पिवळे दिसायला लागतात. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा आजार होण्याचे चान्सेस अजून जास्त असतात, कारण पावसाळ्यामध्ये पाणी कधी कधी गढूळ येतं, शुद्ध पाणी चांगलं येत नाही, तर त्यामुळे हा आजार जास्त पसरतो पावसाळ्यामध्ये. हा बोल बेटा. मॅम, आपण फिल्टर पाणी पिलं तरी होऊ शकतो? नाही,
त्याच्यासाठी उपाय तेच आहेत. उपाय काय आहेत किंवा प्रिव्हेन्शन काय आहेत? बॉइलिंग वॉटर, पाणी उकळून प्यायचं, प्युरिफाय द वॉटर, उकळून गाळून स्वच्छ करून प्यायचं. त्यानंतर टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हात व्यवस्थित धुवायचे, किंवा मग कुठे काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवायचे. त्याच्यामुळे आपल्याला हे आजार टाळता येऊ शकतात. आपल्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला आपले मम्मी पप्पा शाळेमध्ये नेहमी सांगत असतात, काही खाण्यापूर्वी हात धुवा, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर हात धुवा, ड्रिंकिंग द बॉइल्ड वॉटर. आपले नख स्वच्छ पाहिजे. राईट. नख जास्त वाढवायची नाही, त्यांच्यामध्ये काही कचरा साठू द्यायचा नाही, टाकायची. या बेसिक गोष्टींमधून आपण बरेच आजार टाळू शकतो. हा बोल बेटा. दररोज आंघोळ करायची. हो, ते तर सगळेच करतात. मॅम, आपण आपल्या शरीराची स्वच्छता करायची आणि आपण निरोगी राहायचा प्रयत्न करायचा. बरोबर मॅम, आणि आपण पाणी उकळून प्यायचं. येस. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपली काळजी घेऊ शकतो आणि खूप सारे रोग टाळू शकतो. त्यानंतर इथे तिथे हात लावल्यानंतर कोणत्याही खाण्याची गोष्ट जमिनीवर पडलेली असेल तर ती खायची नाही, किंवा नेहमी अन्न झाकून ठेवायचं, उघड्यावरचं काही खायचं नाही. पावसाळ्यामध्ये तर मोस्टली बाहेरचं खाणं टाळायचं. मॅम, मला डाऊट होता. हा बोल. कावीळ हे विषाणू आहे का, काय आहे मॅम? कावीळ हा आजार आहे आणि तो हेपॅटायटिस या विषाणूमुळे होतो. कावीळ हा आजार, हेपॅटायटिस हा त्याचा विषाणू, त्याचा कारक. कावीळ हे आजार खूप वेगळा आजार आहे, पण तेवढाही भयंकर आहे ना. त्याच्यामुळे काही माणसं जगतात आणि काही माणसं मृत्यू बी पावतात. बरोबर. जास्त प्रमाणात कावीळ झाल्यास किंवा योग्य उपचार न मिळाल्यास हा आजार जीवघेणा देखील ठरू शकतो. म्हणजे याच्यामुळे डेथ सुद्धा होऊ शकते. मॅम, आमच्या एक मुलगी कावीळ त्याच्यावर उपचार बी केले. आपण नंतर ह्याच्यावरती बोलूया. डिसेंट्री नेक्स्ट आहे. डिसेंट्री कशामुळे होऊ शकते? बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला नावाचा बॅक्टेरिया, बॅसिला नावाचा बॅक्टेरिया, एंटामिबा हिस्टोलिटिका. आपण हा एंटामिबा हिस्टोलिटिका आठवतोय तुम्हाला? आपण कुठे ऐकला होता हा शब्द? येस मॅम, ऐकला होता. कुठे ऐकलं? मागच्या लेसन मध्ये. आणि तो काय आहे? कोणत्या गटात येतो? तो कोणत्या कॅटेगरी मध्ये येतो? तुमची स्क्रीन दिसत नाहीये. बाळा, शेअर केलेलं दिसतंय ना? तुमची स्क्रीन दिसत नाही. रिंग हा प्रोटोस्टमध्ये येतो. दिसते? येस मॅम. यस मॅम. मला सांगा, एंटामिबा हिस्टोलिटिका तुम्ही शिकलात गेल्या सेशन मध्ये? मागच्या लेसन मध्ये येतो. प्रोटोस्टा, प्रोटोझोआ. प्रोटोझोआ मध्ये येतो. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला? मॅम, तुमची स्क्रीन दिसत नाही. बुकची स्क्रीन दिसते सगळ्यांना? नाही मॅम. माझं नेटवर्क व्यवस्थित आहे. पूर्ण दिसते. स्क्रीन दिसते. आम्हाला पूर्ण दिसते मॅम. ओके. तर आता हे उरलेले जे 3 डिसीज आहेत ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊया. मॅम, मला काहीतरी विचारायचं.
हॅलो मॅम.